नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर राज्य सरकारनं काल म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अतिवृष्टीग्रस्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यासोबत नागरिकांसाठी 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केल्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल. या बातमीनंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून, शेतकरी नेत्यांकडून आणि शेतकरी संघटनांकडून अशी प्रतिक्रिया उमटली, की हा म्हणजे सरळ-सरळ शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्यात आलेला आहे. खरं तर राज्य सरकारनं या 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची जाहीर घोषणा करूनही शेतकऱ्यांमध्ये, शेतकरी नेत्यांमध्ये याच्याबद्दल राग किंवा फसवणुकीची भावना नेमकी का आहे? आणि खरंच शेतकऱ्यांना या 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजमधलं काही त्यांच्या पदरात पडणार आहे का? ग्राउंड पातळीवरती अजूनही परिस्थिती नेमकी काय आहे? राज्य सरकारची कर्जमाफी, त्यासोबतच हेक्टरी ₹50,000 किंवा एकरी ₹50,000 अशा ज्या दोन्ही मागण्या आहेत, याच्याबद्दल भूमिका नेमकी काय आहे? पीक विम्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल पत्रकार परिषदेमध्ये जे सांगताना काही गडबड केली आहे का? या सगळ्याचा आढावाच आपण घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव अजित नवले सर. सर, तुमचं या मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण मागच्या वेळेस भेटलो होतो, त्यावेळेस आपली चर्चा अशी झालेली होती, की राज्य सरकार आता शेतकऱ्यांना मदत देणार आहे आणि त्यासाठी दर जे काही आहेत मदतीचे किंवा निकष जे आहेत त्याच्यामध्ये कपात केलेली आहे. पण आता राज्य सरकारनं काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याच्यानंतर जे पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये असे सांगितलंय, की आता आम्ही शेतकऱ्यांना वाढीव मदत देणार आहोत. पण या सगळ्यामध्ये तुमची मात्र भूमिका या सरकारच्या निर्णयाविरोधात आहे. तुमची भूमिका सरकारला विरोधाची आहे. नेमकं त्याचं कारण काय? मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक बरबाद झालेलं आहे. इतर सुद्धा मोठ्या प्रमाणात आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळलेली आहे. हे जे पीक आहे ते शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभं केलेलं होतं. कारण शेतीचं जे संकट आहे त्याच्यामुळे कर्ज काढल्याशिवाय बियाणं, खतं, औषधं हे कोणत्याही शेतकऱ्याला आज घेणं शक्य नाहीये. विशेषतः ही आपत्ती ज्या ठिकाणी आली, त्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची जी पिचलेली अवस्था आहे, ती पाहता त्याला कर्ज काढून शेती उभी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. त्याच्यामुळे कर्ज जे काढलेलं होतं, त्यातून जे बियाणं, खतं घेतलेली होती, या आपत्तीमध्ये ती सगळी मातीमोल झालेली आहे, पाण्यात गेलेली आहे. त्याच्यामुळे पहिलं काम जे अपेक्षित होतं ते म्हणजे शेतकऱ्यांना तणावमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून, नैराश्यमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेलं कर्ज हे राईट ऑफ करणं हे अत्यंत महत्वाचं होतं. सरकारने हे कर्ज निर्लेखित करावं. कर्जमाफी हा शब्द वापरणं मला वाटतं आपण सगळ्यांनीच बंद केला पाहिजे. कारण आम्हाला माफी मागायची काही कारण नाहीये, आम्ही गुन्हेगार नाही आहोत. जसं कॉर्पोरेटचं कर्ज निर्लेखित केलं जातं, त्या प्रकारे आमचं कर्जही सरकारने निर्लेखित करावं, राईट ऑफ करावं, ही आमची मागणी होती. ती सरकारने केली नाही आणि त्यामुळे मुख्यतः नाराजी आहे. बाकी सुद्धा जे पॅकेज दिलेलं आहे, त्याच्यात चलाखी केलेली आहे आणि ह्या आपत्तीच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं एक प्रकारे काम यातून झालेलं आहे आणि त्यामुळे एक प्रकारची नाराजी, निराशा आणि चीड अशा प्रकारची भावना या पॅकेज बद्दल आमची आहे. पण सर, मुख्यमंत्री काल असं म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये, की ही जी काही मदत आहे 31,000 कोटींची, 31,628 कोटींची, ही ऐतिहासिक मदत आहे आणि एवढी मदत कुठल्याही इतर राज्यांनी केलेली नाहीये. कर्नाटक असू द्यात किंवा पंजाब असू द्या, यांच्यापेक्षा सुद्धा आम्ही आपल्या शेतकऱ्यांना जास्त मदत केलेली आहे किंवा अतिवृष्टीग्रस्तांना मदत केलेली आहे, असा त्यांचा दावा आहे. हे बघा, जे त्यांच्या सोयीचं असतं ते अत्यंत आकर्षकरित्या मांडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि अर्थात नरेंद्र मोदी साहेबांचा सुद्धा या जगामध्ये कोणी हात धरू शकत नाही. मला वाटतं याच्याशी बरेच लोक सहमत होतील. पंजाबने आत्ताच एक पॅकेज जाहीर केलं. जे पॅकेज आपल्या सगळ्यांना माहिती आहे 60,000 कोटीपेक्षा जास्त आहे. आपल्या देशाच्या मध्ये महाराष्ट्रापेक्षा आकाराने कमी असलेला पंजाब आपल्यापेक्षा खूप मोठं पॅकेज जाहीर करतो. नंबर 2, त्यांनी प्रति एकर 20,000 म्हणजे हेक्टरी 50,000 रुपयाची मदत तेथील शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे आणि इतर सुद्धा वेगवेगळ्या अनेक गोष्टी संबंध पंजाब उभा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी दिलं. त्याची तुलना करता आणि त्यांचं आणि आपलं जे नुकसान झालेलं आहे त्याची तुलना करता महाराष्ट्राला त्यांच्यापेक्षा जास्त मदतीची अपेक्षा होती, परंतु ते झालेलं नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांचा जो दावा आहे की हे पॅकेज महा पॅकेज आहे, आतापर्यंत दिलेल्या पॅकेजांपैकी हे सर्वात मोठं पॅकेज आहे, हे धादांत फसवणूक आहे.
अशा प्रकारे परिस्थिती नाही. आपल्यापेक्षा खूप जादा पॅकेज पंजाब सरकारने तेथील शेतकऱ्यांना दिलंय. सिंगल इंजिनचं सरकार असताना त्यांनी दिलेलं आहे. डबल इंजिन म्हणजे महाराष्ट्रात पण भाजपचं सरकार आणि वर पण भाजपचं सरकार. त्याच्यामुळे खरं तर पैसा आणायला सोपं. तिकडे मात्र आम आदमी पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे डबल इंजिनचं सरकार असताना आणि एक सोडून 2-2 मुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आणि 3-3 पक्ष एकत्र असलेलं सरकार असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हातावर मात्र एक प्रकारे काहीही पडलेलं नाही. पंजाबच्या तुलनेत हे पॅकेज हे छोटं आहे असं नक्कीच आपल्या सगळ्यांना माहित आहे. आता तुम्ही म्हणतायत की पॅकेज छोटं आहे, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा दावा आहे की पॅकेज ऐतिहासिक आहे. पण याच्यात दुसरा एक मुद्दा आहे, तो म्हणजे शेती पिकांचं जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी राज्य सरकारनं जे दर आणि निकष बदललेले होते त्याच्यामध्ये आता पुन्हा एकदा नवीन दरानं ती जी काही भरपाई आहे किंवा मदत आहे ती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. आता यामध्ये त्यांनी 3 हेक्टरची मदत तर म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेत आधी मदत होती, ती आता 3 हेक्टर पर्यंत वाढवली मर्यादा. दुसरीकडे त्याच्यामध्ये 10,000 रुपये वाढवलेले आहेत. तर आता याच्यामुळे तुमची जी काही मागणी होती की आधीचे दर आणि निकष लावा, ती हीच होती का? नाही, आम्ही मागणी अशी करत होतो, की पीक विमा कंपन्यांना ज्यावेळी प्रीमियम कॅल्क्युलेट करायचा असतो, त्यावेळी 1 हेक्टर मधलं आमचं सोयाबीन पीक विमा कंपन्या त्यांना जादा प्रीमियम मिळावा किंवा योग्य प्रीमियम मिळावा यासाठी 58,000 रुपयाचं दाखवतात. त्याच पीक विमा कंपन्या सरकारच्या संमतीने सरकारबरोबर करार करताना 1 हेक्टर कापसाचं उत्पादन किंवा पैसे हे 60,000 रुपयाचे दाखवतात. त्यामुळे पीक विमा कंपन्यांना आमचं सोयाबीन 1 हेक्टरचं 58,000 रुपयाचं, कापूस आमचा 1 हेक्टरचा पीक विमा कंपन्यांना प्रीमियम कॅल्क्युलेट करताना 60,000 रुपयाचा आणि तुम्ही आम्हाला एनडीआरएफच्या अंतर्गत मदत देताना मात्र 1 हेक्टरला केवळ 8,500 रुपये देता. हा अन्याय आहे. आणि म्हणून आम्ही जे काही मागणी करत होतो की उत्पादन खर्च अधिक 1.5 पट हमी भाव जेणेकरून आमच्या शेतकरी कुटुंबाचं पोट पाणी चालावं या दृष्टिकोनातून प्रति एकरी 50,000 रुपयाची मदत शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून द्या. किती दिली सरकारने? सरकारने पहिल्यांदा जो निकष लावलेला आहे एनडीआरएफचा तो कोरडवाहू पिकासाठी अजूनही 8,500 रुपयेच आहे. एनडीआरएफच्या निकषामध्ये बदल केलेला नाही. तो पुरवत जो वाढून दिलेला होता तो वाढून परत एकदा आपल्याला मागत होतो आपण. त्याच्यामध्ये काहीच वाढ केलेली नाही. जी वाढ केलेली आहे आणि ज्याच्याबद्दल थोडीफार शाबासकी आपण राज्य सरकारला देऊ शकतो ती म्हणजे प्रति हेक्टरी रब्बीचा हंगाम उभा करण्याच्या हेड खाली 10,000 रुपये सरकारने आम्हाला एक्स्ट्रा दिलेले आहेत. त्याची बेरीज केली तर किती होतात? आता 8,500 रुपये मिळणार होते, हे 10,000 रुपये त्यात ऍड केले तर प्रति हेक्टरी 18,500 रुपये होतील. म्हणजे एका गुंठ्याला तेव्हा ते 85 रुपये देणार होते, आता ते 185 रुपये देत आहे. एका गुंठ्यामध्ये 185 रुपयांनी काय होणार आहे? शेती नांगरून होणार आहे का? खतं बियाणं देऊन होणार आहे का? आमच्या 1 गुंठ्यामध्ये जे काही आम्हाला उत्पादन मिळणार होतं ते कापसाचं, सोयाबीनचं, तुरीचं उत्पादन भरून मिळणार आहे का? काय मिळणार आहे 185 रुपयामध्ये? त्यामुळे एका गुंठ्याला 185 रुपयाची मदत म्हणजे एका वेळचं राईस प्लेटचं जेवण आहे. वर्षभरात मध्ये तुम्ही एका गुंठ्यामध्ये फक्त आमचं भरून देतायत फक्त एका प्लेटचा खर्च, राईस प्लेटचा खर्च. हे अत्यंत वाईट दुखणं आहे मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे मीठ चोळलं गेलेलं आहे असंच म्हणावं लागेल. सर, खरं तर काल एक प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं, याच्यावरती खरं तर बोललं पाहिजे आपण, की अतिवृष्टी म्हणजे जिथं 65 मिलीमीटरच्या पुढे पाऊस झालाय तिथे आम्ही जिथं जिथं नुकसान झालंय तिथं तिथं सरसकट मदत करू, असं प्रकारचं एक विधान त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये होतं. अर्थात त्याच्याबद्दल त्यांनी फार काही खुलासा केलेला नाही की नेमकं त्याच्यासाठी काही नियम, अटी, निकष असणार आहेत का. म्हणजे जसं की त्यांनी ॲग्रिस्टॅग बंधनकारक केलं होतं, ई-केवायसी करण्याची गरज नाही असं म्हणाले होते, पण दुसरीकडे ई-केवायसी सुद्धा स्थानिक पातळीवरती करावी लागत होती, अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. फार्मर आयटी सुद्धा बंधनकारक केलेला होता. आधीपासून जर का बघितलं तर फोटो सक्तीचं पण एक प्रकरण त्याच्यात त्यांनी आणलेलं होतं, आपण त्याच्यावर मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय. तर हे सगळं बघता ती सरसकट मदत शेतकऱ्यांना खरंच मिळेल का? काय वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल? हे 6,500 कोटी रुपये हे अर्थातच जे एनडीआरएफची मदत 6,175 कोटी रुपये हे याला जोडून असणार आहे. त्याच्यामुळे 6,175 कोटी रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळतील त्यांनाच हे 6,000 कोटी रुपये मिळणार असल्यामुळे एनडीआरएफचे सगळे निकष या मदतीसाठी लागू होणार आहेत. एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब,
फडणवीस साहेब काय म्हणतायत ते अत्यंत म्हणजे एक प्रकारे लागू नसणारी गोष्ट आहे. लागू काय आहे? एनडीआरएफचे निकष लागू आहे. एनडीआरएफची मदत ही राष्ट्रीय स्तरावर ठरते आणि ते संपूर्ण देशाला लागू असणाऱ्या धोरणाच्या आधारे होते. त्यामुळे एनडीआरएफचा निकष असा आहे की ज्या शेतामध्ये अधिक पाऊस पडला, ज्या शेतामध्ये नुकसान झालं, ते नुकसान एकूण उत्पादनाच्या 33% पेक्षा जास्त असेल, त्या ठिकाणी पंचनामा होईल. त्या आधारावरच मदत मिळेल. जिथे 33% पेक्षा कमी नुकसान झालेलं आहे ते लोक वगळले जाणार, हे मी अधिकृतरित्या आपल्या चॅनलवर सांगून जातो. बघा, याद्या आल्यानंतर ही खळबळ वाढणार आणि आमची नावं यादीमध्ये आली नाही म्हणून परत एकदा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये समोर येणार. अटी शर्तींशिवाय हे होणार नाही, फडणवीस साहेब काहीही म्हणू. याच्यामध्ये एक मुद्दा अजून एक असा आहे की आपण हे खरं तर कालची पत्रकार परिषद सगळी समोर ठेवून बोलतोय आणि याच्याबद्दल बरेचशा एक संभ्रमाचं वातावरण मेनस्ट्रीम मीडियामधनं सुद्धा झालेलं होतं की ही सगळी मदत शेतकऱ्यांना थेटच मिळणार आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस हे सगळं पॅकेजचा जो काही आकडा आहे तो ऐकून बऱ्याच जणांचा असा समज झाला की हे 31,000 कोटी रुपये ही शेतकऱ्यांसाठीच आहेत. पण राज्य सरकारने याच्यामध्ये काहीतरी चालाकी केली आहे असं सुद्धा तुमचा एक आक्षेप आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी जे काही मदतीचा आकडा आहे तो फुगवण्यात आलेला आहे असं तुम्ही म्हणतायत. खरं पॅकेज जे सरकारनं दिलेलं आहे ते आहे केवळ 6,500 कोटी रुपयाचं. बाकीचे जे सगळं आहे ते अगोदरच लागू असलेल्या वेगवेगळ्या योजना, त्याच्यासाठी आत्ताच्या सरकारने मागच्या वेळीच वेगवेगळ्या अर्थसंकल्पाच्या वेळी केलेल्या आर्थिक तरतुदी आणि वेगवेगळ्या योजनांचे ते पैसे आता एकत्र करून हा आकडा फुगवलेला आहे. हे मी तुम्हाला अत्यंत आकडेवारीविषयी पटवून सांगू शकतो. त्यांनी जे आपल्याला ऍक्च्युअल दिलेले आहे ते मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे प्रति हेक्टरी 10,000 रुपये त्याने आम्हाला दिलेले आहेत. किती नुकसान झालेलं आहे? त्यांचं म्हणणं आहे 65 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. प्रति हेक्टरी एनडीआरएफच्या अंतर्गत ते 8,500 रुपये देणार आहेत, बागायतीला 17,000 रुपये देणार आहेत आणि फळ पिकांना 22,500 रुपये देणार आहेत. त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर एनडीआरएफ अंतर्गत आम्हाला ती मिळणारी मदत ही 6,175 कोटी रुपयाची आहे. ती अगोदरच तरतूद झालेली आहे, ती नव्यानं काही सरकारनं दिलेलं नाही. त्यामुळे पॅकेज जे दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये खरं तर ते धरायला नको होतं, कारण हे ऑलरेडी आम्हाला प्राप्तच आहे एनडीआरएफ अंतर्गत. नवं जे दिलेलं आहे ते काय आहे तर नुकसान झालेल्या प्रति हेक्टरच्या मागे त्यांनी 10,000 रुपये दिले, म्हणजे 65 लाख गुणिले 10,000 म्हणजे 6,500 कोटी रुपये एवढंच फक्त नवं पॅकेज दिलेलं आहे. बाकी जी काही बेरीज आहे ती बघा, 2-3 योजनांची बेरीज त्यांनी केली. त्यांनी सांगितलं की आम्ही काय करणार तर जे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई पीक विमा कंपन्या देणार आहेत. किती देणार आहेत तर ते म्हणाले की 45 लाख शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. त्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला साधारण पीक विम्याचे 17,000 रुपये हेक्टरी मिळतील. त्यामुळे ते 5,000 कोटी रुपये झाले. ते 5,000 कोटी रुपये हे त्यांनी ह्या 31,628 कोटी रुपयाच्या पॅकेजमध्ये धरले. काय लॉजिक आहे? पीक विमा कंपनी वेगळी आहे, पीक विमा योजना वेगळी आहे, त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीनं आम्ही स्वतःच्या खिशातून प्रीमियम भरलेला आहे. सरकारने जो आमच्या ऐवजी प्रीमियम भरलेला आहे त्याची तरतूद ही अगोदरच्या बजेटमध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केलेली आहे. त्याची नव्यानं तरतूद अतिवृष्टी झाली म्हणून या सरकारनं केलेली नाही. त्यामुळे अतिवृष्टीच्या पॅकेजचा तो प्रीमियम जो त्यांनी भरला तो भाग होऊ शकत नाही आणि हे आकाशात तारे तोडणं आहे. कारण अशा प्रकारे पीक कापणीचे प्रयोग होतील, मग त्याच्यात नुकसान सिद्ध होईल, मग पीक विमा कंपन्या आम्हाला 5,000 कोटी देतील. ते 5,000 कोटी रुपये तुम्ही अशा प्रकारे काल्पनिक गोष्ट म्हणून ज्याची प्रीमियमची रक्कम मागच्याच अर्थसंकल्पात भरलेली आहे त्याचं फळ तुम्ही हे 31,628 कोटीमध्ये धरण्याचं काय कारण आहे? तुम्हाला वाटतंय की तुम्ही केसावर फुगे विकाल आणि आम्ही शेतकरी पोरं काही अभ्यास न करता हे मान्य करू? हा काळ देवेंद्र फडणवीस साहेब निघून गेलेला आहे. त्यामुळे हे 5,000 कोटी यात धरायचं काही कारण नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो बघा की ते म्हणाले की खरवडून ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही 3.5 लाख रुपये प्रति हेक्टरी देतोय. आम्हाला हा आकडा ऐकून आनंद झाला. आपण ज्यावेळी डिटेल आपण पाहिलं त्यावेळी काय निघालं तर त्याच्यामध्ये हा फक्त भोपळा आहे. शहरी बांधवांना असं वाटतं की बघा हेक्टरी 3.5 लाख रुपये देत आहेत तरी शेतकरी नेत्यांचं पोट भरत नाहीये. वास्तव काय आहे? 3.5 लाख रुपये ते देतच नाहीयेत. एनडीआरएफच्या अंतर्गत एका गुंठ्यामध्ये माती वाहून आणून टाकण्यासाठी
ते देत आहेत 470 रुपये फक्त. एका गुंठ्याला 470 रुपये. एका गुंठ्यामध्ये साधारण 10 ते 20 ट्रॅक्टर माती आणून टाकावी लागेल किंवा त्यापेक्षा जास्त आणून टाकावी लागेल. एका ट्रॅक्टरची माती आणून टाकण्याचं, मातीचं नव्हे, फक्त ट्रॅक्टरचं भाडं सुद्धा 470 रुपयापेक्षा जास्त आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतायत की एका गुंठ्यामध्ये तुम्ही 470 रुपयामध्ये एका गुंठ्यात पूर्णपणाने माती आणून टाकू शकाल, सुपीक आणून टाकू शकाल. अरे हे तुम्ही काय सांगताय लोकांना? आणि ते जे 3 लाख रुपये जे सांगतायत, ते 3 लाख रुपये कशाचे सांगतायत? ते म्हणतायत की आम्ही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत हे 3 लाख रुपये रोजगार हमीसाठी देणार आहोत. अहो ती तरतूद तुम्ही मागच्या बजेटमध्ये केलेली आहे ना. केंद्र सरकारने रोजगार हमी योजना आणली, डाव्यांच्या दबावामुळे त्याचा कायदा करावा लागला आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक बजेटमध्ये केंद्र सरकारला अलोकेशन करावं लागतं. ते मागच्या बजेटमध्ये केलेलं आहे. राज्य सरकार सुद्धा रोजगार हमीच्या योजनेमध्ये काही बजेट करतं, अलोकेशन करतं, मात्र ते ह्या पॅकेजचा भाग नाहीये, तो बजेटचा भाग आहे. आणि त्याच्यामधून तुम्ही शेतकऱ्यांना छदाम देणार नाही आहात, तुम्ही मजुरांना देणार आहात. मजुरांनी तिथं काम केलं आणि त्यातून शेती उभी राहिली तर जेवढं मजूर काम करतील, त्यांची जेवढी हजेरी भरेल, त्या हजेरीच्या दरामध्ये जो DSR आहे त्याच्यामध्ये पीस रेट प्रमाणे त्या मजुराला जेवढी मजुरी होईल तेवढे पैसे मिळणार आहेत. आता ते पण मिळणार आहेत का? कारण मजूर आज कामाला आला की उद्या पैसे मागतो. रोजगार हमीचा पगार 4-4, 6-6 महिने, 1-1 वर्ष निघत नाही. त्याच्यामुळे मजूर खरोखर आमच्या शेतामध्ये गाळ काढायला आणि वावर बांधून द्यायला येणार आहे का, हा एक नवाच वेगळा परत मुद्दा आहे. त्याच्यामुळे फसवणूक बघा. तुम्ही जे काय म्हणतात 31,628 कोटी, त्याच्यामध्ये हे 3,500 रुपये धरण्या 3.5 लाख रुपये धरण्याचं कारण काय आहे? हे 3 लाख रुपये रोजगार हमी योजनेचं पॅकेज आहे. त्यामुळे बदमाशी इथे आहे. शेवटचा एक मुद्दा याच्यामध्ये मी आपल्याला सांगून पुढे जातो. ते म्हणाले की आम्ही 10,000 रुपये हे कशासाठी देतोय म्हटले? इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी देतोय. म्हणजे आमची विहीर, विजेच्या तारा तुटल्या, खांब पडले, धरणं वाहून गेले, तुमचे रस्ते वाहून गेले. पण याच्यासाठी नवी तरतूद केली आहे का सरकारने? तर नवी तरतूद केलेली नाहीये. हे 10 लाख रुपये कुठून उपलब्ध होणार आहे? तर यापूर्वी सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे अलोकेशन बजेटमध्ये केलं, रस्ते बांधण्यासाठी केलं आहे, धरणं बांधण्यासाठी केलेले आणि त्या विभागाला ते पैसे देऊन टाकले. उदाहरणार्थ आदिवासी भागामध्ये एखादं धरण फुटलं किंवा आदिवासी भागामध्ये एखादा रस्ता खंगून गेला तर आदिवासी विभागाला जे बजेट दिलेलं आहे त्याच्या अंतर्गत ही तरतूद केली जाईल. किंवा एखाद्या ठिकाणी वीज आणि पोल पडले तर वीज महामंडळाला यापूर्वी त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे पैसे बजेटरी अलोकेशन म्हणून दिलेले आहे त्यातून ते उभं राहणार आहे. त्याच्यामुळे हे नवं पॅकेज नाहीच आहे. की तुम्ही काय केलं की किती रुपये, किती पोल पडलेत, किती विहिरी बुजल्या, किती धरणं फुटलेत, किती रस्ते वाहून गेले, त्याची बेरीज केली. किती लागतंय? 10,000 कोटी लागतंय, देऊन टाका, आकडा लिहून टाका. ते पैसे कुठून येणार आहे? अगोदरच्या बजेटमधून. म्हणजे वेगळी सोय केली का? नाही केली. अरे किती वेडेपणा, किती फसवणूक. तुम्हाला वाटलं आम्ही जे बोलतोय म्हणजे बैल गाभण, आपण शेतकरी पोरांनी लगेच म्हणायचं 9वा महिना 13वा महिना आणि मान्य करायचं. हा काळ निघून गेला. हा काय सत्यनारायणचा प्रसाद वाटताय का तुम्ही? आम्हाला कळतं ना, आमच्या बापांनी आईने आम्हाला लिहायला वाचायला शिकवलंय. त्यामुळे तुम्ही जे बोलता ते शेतकऱ्यांची पोरं तपासून घेतात. आणि म्हणून बघा तुम्ही सामान्य शेतकरी, कुणीच अजित नवलेची गरज नाही. बांधावरच्या कोणत्याही शेतकऱ्याला जाऊन विचारा, तो तुम्हाला धाड हे सांगेल की हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय फसवणूक केलेली आहे ती. आणि म्हणून ही फसवणूक प्रचंड बेकार आहे. नवं जे दिलेलं आहे साहेब, ते दिलंय 6,500 कोटी रुपये, एवढंच फक्त दिलेलं आहे. बाकी सगळ्या जुन्या योजनांची बेरजीचा मामला आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. 2 गोष्टी मला विचारायच्या आहेत, कारण की पशुधनाचं एक मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं होतं आणि विहिरींचं एक. तर साधारणतः 11,000 विहिरी, जो काही सुमारे साधारण अंदाजे आकडा आलेला आहे, तर 11,000 विहिरी ह्या आत्ता या पूर परिस्थितीमध्ये, अतिवृष्टीमध्ये बुजल्या गेलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात पशुधनाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. एकतर पशुधनाला जे काही विम्याचं कवच होतं ते लंपीच्या काळात काढून घेतलं गेलंय, अशी एक चर्चा आहे आणि त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांना, पशुपालकांना कुठलाही आधार राहिलेला नाही. आता राज्य सरकारनं खरं तर तुटपुंजी मदत जी काय आहे ती केली आहे. त्याच्यामध्ये काय दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये आणि ओढकाम करणाऱ्यांसाठी 34,000 रुपये किंवा 32,000 रुपये अशा पद्धतीची ती मदत आहे आणि विहिरींसाठी प्रति विहीर 30,000 रुपये गाळ काढण्यासाठी.
आता मोठ्या प्रमाणावर याचं नुकसान झालेलं आहे. जसं शेती पिकांचं नुकसान झालंय तसं याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना भरीव अशा तरतुदीची मदतीची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात मात्र तसं झालेलं दिसत नाहीये. मुळात ही रक्कम सुद्धा राज्य सरकारनं दिलेली नाही हे मला आपल्या चॅनल मार्फत लोकांना सांगायचं आहे. ही मदत सुद्धा जी काही दिलेली आहे ती एनडीआरएफच्या फंड मधून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये वाढ करा ही जी आपली मागणी आहे ती मान्य करण्यात आलेली नाही. अॅग्रो वननी जे व्हिडिओ आम्हा सगळ्यांना दाखवले आणि मी पण त्या भागामध्ये जाऊन फिरून आलो. साहेब, लाख लाख रुपयाची एक एक गाय होती हो, वाहून गेली. एका एका शेतकऱ्याच्या 8-8, 10-10, 20-20 गाया वाहून गेल्यात, गोठे वाहून गेलेले आहेत. जनावर किती वाहून गेली त्याची गिनती करायला म्हणजे माणसं कमी पडतील एवढं सगळं नुकसान झालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर दुभत्या गायीला जी 1,00,000-1.5 लाखाची गायी आहे, 1.25 लाखाची गायी आहे, त्याला एनडीआरएफच्या निकषानुसार लागू पडतात 37,500 रुपये. आम्ही वाढ करा म्हणत होतो, त्याच्यात एक छदाम सरकारने वाढवलेला नाहीये. त्यामुळे 37,500 रुपये 3 गायांसाठी केवळ लागू असणार आहे आणि ते एनडीआरएफच्या फंडामधून येणार आहे. त्यामुळे सरकारने त्याच्यासाठी नवा छदाम सुद्धा दिलेला नाही. एक पक्षी जर मेला कुक्कुट पालनातला केवळ 100 रुपये दिलेले आहेत आणि त्याच्यातही पंचनामा झाला पाहिजे आणि तो पक्षी तिथे आढळला पाहिजे. पावसात वाहून गेला तो पक्षी तिथे आढळले कसा? पावसात जे जनावर वाहून गेले ते पंचनाम्याला शिल्लकच राहिलेले नाही, पण यांना टॅगिंग पाहिजे. टॅगिंग केलेलं नसेल जनावराला तर ते जनावर ते धरणार नाहीयेत. टॅगिंग जर केलेलं नसेल आणि त्या पंचनाम्याच्या वेळी ते जनावर तिथे आढळलं नाही तर ते मृतदेह धरलं जाणार नाही आणि 3च जनावर धरले जाणार आहे. या कोणतेच निकष राज्य सरकारने बदललेले नाही. जेवढे जनावर वाहून गेले, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, अरे गावात पंचनामा करा ना आणि त्याच्या आधारावर द्या मदत. आमची 1,00,000-1.25 लाखाची गाय गेली आणि तुम्ही 37,000 रुपये देतायत, त्यात कसलं फाट छोटून घेणं आलंय. त्याच्यामुळे त्यात सुद्धा काही मर्दुमकी सरकारने गाजवलेली नाहीये. साहेब, तुम्हाला मी सांगतो की घरांची जी पडझड झालेली आहे त्याच्यामध्ये पडझड झालेल्या तातडीची मदत किती दिली आहे? 6,500 रुपये. काय होणार आहे त्याच्यामध्ये? आणि या खरवडून गेलेल्या जमिनीचं मी सांगितलं तसं विहिरी ज्या वाहून गेल्या बुजल्या, तुम्ही चापतं सांगितलं 30,000 रुपये गाळ काढण्यासाठी. अहो, नव्यानं विहीर खणावी लागणार आहे. गाळ काढायचा म्हणजे तो विहिरीतून काढायचा आहे आणि त्यासाठी यंत्रसामुग्री लागणार आहे. यंत्रसामुग्रीमध्ये ज्या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या क्रेन्स लागतात ते भरावं लागतं, मजुरी लागते. 30,000 रुपये म्हणजे एक विहीर खणण्याचा खर्च किंवा उकरण्याचा खर्च 30,000 रुपये ही घोर चेष्टा आहे शेतकऱ्यांची. माझी विनंती आहे की आम्ही 30,000 रुपये सरकारला देतो आणि तुमचे 30,000 रुपये तुमच्याकडेच राहू द्या आणि आम्हाला विहीर खणून द्या. आम्ही तुमचा सत्कार करू देवेंद्र फडणवीस साहेब. 30,000 रुपये तुमचे आहेत ते तुम्हाला राहू द्या. आम्ही किसान सभा गोळा करून अजून प्रति विहीर 30,000 रुपये तुम्हाला देतो आणि एक विहीर आम्हाला 60,000 परत उकरून दाखवा. विषय खलास. हे शेतीशी अजिबात नाळ असणाऱ्या लोकांना पटू शकेल की 30,000 रुपयात विहिरीचा गाळ निघतो, परंतु ज्याचं दररोज मरण शेतीबरोबर आहे त्याला ही हास्यास्पद वाटणार, संतापजनक वाटणार आणि केविलवाणी गोष्ट वाटणार, ज्याचं क्रेडिट सरकार घेतंय. बरोबर आहे. राज्य सरकारनं दुसरा एक मुद्दा की तुम्ही सातत्यानं मागच्या 2 महिन्यापासून खरं तर ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला होता. तुमची एक महत्वाची मागणी होती की ओला दुष्काळ जाहीर करावा. पण आता जसं मी आधीच्या मुलाखतीमध्ये आपण चर्चा केलीच होती की ओला दुष्काळ नावाची आधी तर ते बोली टर्म आहे असं म्हणतायत, पण दुसरीकडे त्याच्या सवलती मात्र त्यांनी दिलेल्या आहेत. तर या सवलती तरी शेतकऱ्यांना काही फायद्याच्या ठरतील का? हे बघा, ओला दुष्काळाच्या सगळ्या सवलती आम्ही दिल्या असं देवेंद्र फडणवीस साहेब काल म्हणाले. दुष्काळामध्ये पहिली गोष्ट काय केली जाते? छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवून बघा. दुष्काळ पडला त्यावेळेस पहिली गोष्ट राजांनी काय केली? छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की शेत सारा आम्ही माफ करणार, कोणत्याही वसूल होणार नाही आणि शेतकऱ्यांनी जे कर्ज शेती उभी करण्यासाठी सावकारांकडून घेतलं असेल किंवा त्या काळामध्ये पाटील आणि देशमुख यांच्या मार्फत काही कर्ज वितरण व्हायचं तर ते सबंधपणाने माफ करण्याचं पहिलं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तुम्ही आज देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पुढे फोटो काढत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे फोटो काढत जी जाहिरातबाजी केली महाराष्ट्रभर. मी विदर्भ मराठवाड्यात फिरलो, अगदी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या चांदईवर सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होणारा जाहिरातीचा फोटो मी पाहून आलेलो आहे. विदर्भामधून, तुमच्या नागपूरमधून मी पाहून आलेलो आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दुष्काळामध्ये पहिलं काम केलं, शेतसारा माफ केला आणि कर्ज माफ केलं. केलं का कर्ज माफ काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी?
नाही केलं. त्यामुळे ते जे म्हणतायत की सगळ्या ज्या काही तरतुदी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असतात त्या आम्ही सगळं करतात, पहिल्याच मिनिटाला तुम्ही नापास झालेले, तुम्ही कर्जमाफी केलेली नाही. दुसरं काम जे तुम्ही करायला पाहिजे होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांनी सुरुवात केली, तगाई देण्याची प्रक्रिया होती. कर्जामध्ये ज्यावेळेस पिकं बुडतात त्यावेळी शेतकरी जगले पाहिजे, शेतमजूर जगले पाहिजे, 18 पगड 12 बलुतेदार जगले पाहिजे आणि त्यासाठी सरकार तगाई द्यायचं, गोदामं खुली करायचं. हे पाहिलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि संत तुकाराम महाराजांचे पण तुम्हाला माहिती आहे की त्या सगळ्या बाबतीतली काही उदाहरणं आहेत. तगाई देताना आम्ही म्हटलं शेतमजुरांना 30,000 रुपये जगण्यासाठी द्या, श्रम नुकसान भरपाई म्हणून. एक शब्द तरी तुम्ही शेतमजुरांबद्दल उच्चारला का? उच्चारलेला नाही. ग्रामीण श्रमिकांचं हे 12 बलुतेदार आहेत, त्यांचं जे नुकसान होणार आहे त्याबद्दल काही मदतीचा हात तुमच्याकडून पुढे केलाय का? तुम्ही नाही केलेला. त्यामुळे तुमचं जे हा दावा आहे फडणवीस साहेब की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे करतो, ह्या 2-4 गोष्टी तुम्ही केलेल्या नाही आणि त्याच महत्वाच्या होत्या. तिसरी जी गोष्ट, चौथी जी गोष्ट मी मागणी करतोय की नुकसान भरपाई म्हणून तुम्ही दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्याला जगण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणून प्रति एकरी 50,000 रुपयाची आमची मागणी होती ना. 4-2 रुपये पुढे मागे झाले असते, पण तुम्ही ती गोष्ट कितीवर आणून ठेवली आहे? तर एनडीआरएफचे 18,000 रुपये आणि तुमचे 8,500 आणि तुमचे 10, तुम्ही 18,500 वरती गोष्ट आणून ठेवलेली आहे. त्यामुळे दुष्काळामध्ये जे करायचं होतं त्यापैकी तुम्ही काहीही केलेलं नाही. जे केलं ते अत्यंत तुटपुंज केलेलं आहे, दिखाऊ केलेलं आहे, बेगडी केलेलं आहे. हे मला अत्यंत दुःखी अंतःकरणानं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचं आहे. तुमची एक प्रमुख मागणी आहे की कर्जमाफी केली पाहिजे. तुम्ही सातत्यानं त्याच्यावरती बोलतायत. तुम्ही त्याच्यासाठी आंदोलन सुद्धा करणार आहात. 10 ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारी हे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा किसान सभेच्या वतीनं आणि इतर ज्या संघटना आहेत, शेतमजुराच्या युनियन आहेत, तर यांनी सगळ्यांनी दिलेला आहे. तर 10 ऑक्टोबर रोजी काय काय मागण्या असणार आहेत? कर्जमाफी तर आहेच, पण त्यासोबतच इतर काय मागण्या असणार आहेत? संपूर्ण कर्जमाफी, ज्याच्यामध्ये केवळ शेतकऱ्यांचं पीक कर्ज नव्हे तर शेती कर्ज, त्याच्या जोडीला मायक्रो फायनान्स जे कर्ज शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी आणि महिलांनी घेतलेलं आहे, ज्याचा व्याजदर सावकारी कर्जापेक्षा सुद्धा जादा आहे आणि सावकारी कर्ज, बचत गटाचं कर्ज या आपत्तीच्या काळात राईट ऑफ केलं पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आता अर्थातच 30,000 रुपये प्रति शेतमजुराच्या कुटुंबाला आपत्तीच्या काळामध्ये सरकारनं दिले पाहिजे. आणि तिसरी प्रमुख मागणी म्हणजे 50,000 रुपये प्रति एकरी पीक नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना दिली पाहिजे. जी दिली आहे ती अपुरी आहे, त्यामुळे त्यात वाढ केली पाहिजे. अर्थातच बाकी सगळ्या ज्या काही दुष्काळाच्या बाबतीमधल्या आता मी मागण्या सांगितल्या की पुरेशी मदत विहीर करण्यासाठी असेल, पशुधनाचं नुकसान झालं किमान एक गायीच्या मागे 1 लाख रुपयाची जर ती गाय असेल तर बाजार भाव जितका ज्या गायचा तेवढे पैसे सरकारने भरून दिले पाहिजेत. त्यानंतर जमीन खरवडून गेलेल्या आहे, त्याच्याबद्दल आमचं असं म्हणणं आहे की तुमचे सगळी सरकारी यंत्रणा लावा आणि जेवढा खर्च लागेल तो तुम्ही 2 रुपयात केला तरी आम्हाला आनंद आहे, परंतु पूर्ववत आमची शेती करून देण्यासाठी जे पैसे लागतील तेवढी सगळी मदत सरकारने केली पाहिजे. अशा प्रकारच्या एकूण 10 मागण्या आम्ही यामध्ये केलेल्या आहेत. 10 तारखेला आम्ही रणांगणात उतरू. 10 तारखेला सुद्धा हा लढा संपणार नाही. एक प्रकारे आमची सगळी गोळाबेरीज चालू आहे आणि त्यानंतर मागच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं त्याप्रमाणे सगळ्या शेतकरी संघटनांबरोबर आम्ही बोलतोय, सगळ्या नेत्यांबरोबर आम्ही बोलतोय, सगळ्यांना सुद्धा आम्ही एकवटणार आहोत आणि एक मोठा व्यापक लढा, संपूर्ण कर्ज हे सरकारने राईट ऑफ केलं पाहिजे शेतकऱ्यांचं, याच्यासाठी आणि बाकी मागण्यांसाठी आम्ही उभा करणार आहोत. अर्थातच तुमच्या सर्व प्रसार माध्यमांची, बुद्धिजीवींची सर्वांची साथ त्याच्यामध्ये आपल्याला हवी आहे. शेतकरी बापाच्यासाठी, आईसाठी आपण हे करणार आहोत. डॉक्टर अजित नवले सरांनी आपल्याला त्यांची भूमिका सांगितली. खरं तर राज्य सरकारनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केल्याची बातमी कालपासून फिरतीये. त्याचा मोठा गाजावाजा केला जातोय, पण राज्य सरकार एक प्रकारे या सगळ्यातनं हेडलाईन मॅनेजमेंट करण्यात माहीर आहे, याचीच परत एकदा झलक आपल्याला पाहायला मिळाली. याबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया जी असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. नवले सर, तुम्ही वेळ दिलात, परत एकदा सविस्तर या सगळ्या विषयांवरती बोललात, तुमची भूमिका सांगितली आणि पुढच्या काळात आता तुमची दिशा नेमकी काय असणार आहे याबद्दलही तुम्ही शेतकऱ्यांना आवाहन केलंय. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तोवर धन्यवाद. थँक्यू.